Hello student, welcome all of you. Today's in our course that is Theory of Machine. Here course code is 22438. We have to discuss about our topic fifth brakes and clutch. In that function uh, function of clutch. Okay, various types of clutch and function requirement and types of clutch. Okay, so we start from function of clutch. सो आता आपण जे बघायचं आहे की क्लच हा काय पार्ट आहे म्हणजे क्लचचे काय फंक्शन आहेत, क्लच कशासाठी वापरतात, क्लचचे रिक्वायरमेंट काय आहे आणि क्लचचं इम्पॉर्टन्स काय आहे, त्याच्यानंतर क्लचमध्ये कोणते कोणते टाईप्स आहेत. ओके, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपण इथून बघायच्या आहेत. सो पहिलं म्हणजे फंक्शन ऑफ क्लच टू परमिट द एंगेजमेंट ऑर डिसएंगेजमेंट ऑफ गियर्स when the vehicle is stationary, the engine is running, and when the vehicle is in motion without damaging the gear wheels. तर व्हील फंक्शन क्लचचं फंक्शन काय आहे तर टू परमिट एंगेजमेंट अँड डिसएंगेजमेंट ऑफ गिअर्स व्हेन व्हेकल इज स्टेशनरी. मग ज्यावेळी आपण ॲक्च्युली व्हेकल स्टार्ट करतो, आता तुम्ही व्हेकल गाडी चालवलेला आहे किंवा गाडी चालवली नसाल तरी पण आपल्याला माहिती आहे की गाडी चालवण्यासाठी आपण काय करतोय की ज्यावेळी गाडी स्टार्ट करतोय आणि आपण गिअर ज्यावेळी टाकणार आहे किंवा गिअरमध्ये आपण गाडी घेणार आहे त्यावेळी आपण क्लच ऑपरेट करतो. ओके, मग ती टू व्हीलर असू दे, फोर व्हीलर असू दे. ओके, तर आपण क्लच ऑपरेट केल्यानंतरच मग गिअर आपण काय करतोय चेंज करतो. ओके, म्हणजेच काय की क्लच काय करतं तर इंजिनचं जे स्पीड आहे, आता इंजिन जे चालवतं, इंजिन गाडी स्टार्ट करतो म्हणजे काय, इंजिन सुरू होतं. आता इंजिन सुरू झाल्यानंतर इंजिनकडनं पॉवर काय होते, रिअर ॲक्सलला किंवा व्हीलला ती पॉवर आपल्याला द्यायची आहे. आणि हे देत असताना मध्ये जे एलिमेंट्स आहेत त्यामध्ये एक पार्ट आहे क्लच. आता इंजिनची पॉवर पहिला कुठं येते, ते फ्लायव्हील आहे. इंजिनची पॉवर जी डेव्हलप होते ती क्रँकशाफ्टला येते. क्रँकशाफ्ट रोटेट व्हायला सुरुवात होतो. तो क्रँकशाफ्ट जसा हाय स्पीडनं रोटेट व्हायला सुरुवात होतो त्याला पुढं फ्लायव्हील जोडलेलं असतं. तर त्या आपण फ्लायव्हील ती जी एनर्जी आपल्याला मिळणार आहे ती रोटेशनल एनर्जी मिळणार आहे. म्हणजे फ्लायव्हील जे फिरायला लागतं ते रोटेटिंग असतं. ओके, सो ते रोटेट व्हायला सुरुवात होते. ते रोटेट व्हायला सुरुवात झाली की त्याला आपण काय करतो, क्लच कनेक्ट करतो. क्लच म्हणजे काय असते तर क्लच प्लेट असते, ती क्लच प्लेट आपण त्याला कनेक्ट करतो. क्लच प्लेट कनेक्ट केल्यानंतर ती क्लच आपण काय करतोय, क्लच आता जर फ्लायव्हील फिरायला लागलं तर नक्की क्लच पण फिरायला लागणार. क्लच फिरायला लागलं की काय होणार, क्लचला काय कनेक्ट केलेलं आहे, शाफ्ट कनेक्ट केलेलं आहे. क्लचचं रोटेशनल एनर्जी शाफ्टच्या रोटेशनल एनर्जीमध्ये ट्रान्समिट होणार, शाफ्ट फिरायला लागणार. अशा तऱ्हेने पुढं 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 ती पॉवर आपण व्हील पर्यंत देतो. मग ती जाताना गिअर बॉक्स मधून काय होते, पास होते. आता गिअर बॉक्स मध्ये काय करतोय आपण व्हेरी करतोय, म्हणजे स्पीड व्हेरी करतोय. आता जी इंजिन कडनं पॉवर आहे ती कमी जास्त होत नाही, ती एकसारखी पॉवर आपल्याला मिळत असते. मग आपल्याला पॉवर ती कमी जास्त आपल्याला पाहिजे असते. काही ठिकाणी काही वेळेला आपल्याला समजा जे आहे घाट सेक्शन आहे तर तिथे एकदम हाय पॉवर आपल्याला लागणार आहे, हाय टॉर्क लागणार आहे. आणि एकदम कमी जर हे असेल तर कमी पॉवर आपल्याला लागणार आहे. ओके, जर समजा उतर घसरते असेल किंवा स्लोप असेल म्हणतोय आपण, तर तिथं पॉवर कमी लागणार आहे. म्हणजे या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला पॉवर वेगळी पाहिजे आहे. म्हणजे गाडी थांबलेली असल्याने आपण काय करतोय, पहिला फर्स्ट गिअर टाकतोय. मग गाडी थांबलेली असताना ज्यावेळी आपण फर्स्ट गिअर टाकून मग गाडी आपण चालू करतोय, म्हणजेच काय, त्या गाडीवर लोड आहे जास्त, गाडीची हेवी सगळं वेट गाडीचं जे आहे त्यामुळं आपल्याला पॉवर, ती गाडी रन होण्यासाठी आपल्याला पॉवर जास्त लागणार आहे. म्हणून आपण फर्स्ट गिअरवर घेतो. नंतर आपण हळूहळू जसं गाडी स्पीडमध्ये येईल, जसं तिचा ती जशी त्याला जसं स्पीड मिळत जाईल तस तसं हळूहळू आपण काय करतो, स्पीड म्हणजे पॉवर जी आहे ती कमी 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 देत जातो. ओके, मग पहिला असेल, दुसरा असेल, तिसरा असेल, चौथा असेल. ओके, त्या पद्धतीने मग हेच जे आहे ते काम कोणाचं आहे. मग हितात आपल्याला काय करायचं आहे, गिअर आपल्याला चेंज करण्यासाठी आपल्याला काय करणं गरजेचं आहे, तर त्यावेळी गिअर चेंज करत असताना त्या फ्लायव्हील कडून, फ्लायव्हील जे आहे त्या फ्लायव्हील पासून
आपल्याला काय करायचं आहे, थोडासा ब्रेक पाहिजे म्हणजे फ्लायव्हीलची जी एनर्जी कंटिन्युअस यायला लागल्या क्लचमध्ये म्हणजे किंवा गिअर बॉक्समध्ये जी यायला लागलेलं आहे, ती आपल्याला त्या गिअर चेंज करण्यापुरतं आपल्याला काय करायचं, थांबवायचं आहे. ती पॉवर काय करायची आहे तिथं थांबवायची आहे आणि मग गिअर आपण चेंज करून मग ती पॉवर पुढे पाठवायची आहे. मग ही जी पॉवर तिथं प्रत्येक गिअरच्या वेळी आपण ट्रान्समिट करत असताना, गिअर चेंज करत असताना आपल्याला ही गिअर म्हणजे ही पॉवर आपल्याला थांबवायची आहे किंवा ही पॉवर पुढे पाठवायची आहे त्यानंतर ज्यावेळी गिअर चेंज होईल त्यानंतर. म्हणजे हा जो सप्लाय आपल्याला काय करायचा आहे, एक तर आपल्याला कट ऑफ करायचा आहे थोडक्यात किंवा नंतर पुढे पाठवायचा आहे. ओके, म्हणजे पॉज करायचं थोड्या वेळासाठी. तर त्याला आपण काय म्हणतो, त्याच्यासाठी जे वापरणार आहे एलिमेंट तो म्हणजे क्लच. ओके, सो व्हेन द व्हेकल इज इन मोशन विदाउट डॅमेजिंग द गिअर व्हील्स. आणि सगळ्यात महत्वाचं काय, गिअर व्हील जे असतात, गिअर बॉक्स मधले जे व्हील्स असतात गिअर, ते गिअरला कोणताही नुकसान होऊ नये. ओके, जर्क बसू नये. म्हणजे अगदी स्मूथ मध्ये काय व्हायला पाहिजे, गिअर शिफ्ट व्हायला पाहिजे. बघा, आपण व्हेकल ज्यावेळी आपण एखादं नवीन व्हेकल ज्यावेळी आपण चालवतो, एखादं समजा तुम्ही टू व्हीलर चालवायला सुरुवात केली. ओके, त्यावेळी सुरुवातीला तुम्हाला क्लचचा अंदाज नसतोय. तुम्ही काय करताय, गाडी स्टार्ट करताय. गाडी स्टार्ट केल्यानंतर तुम्ही काय करताय, क्लच दाबताय, गिअर शिफ्ट करताय, फर्स्ट गिअरमध्ये तुम्ही घेताय आणि क्लच जो सोडायचा आहे, ओके, क्लच हळूहळू काय करायचा आहे, तो रिलीज करायचा आहे. त्यावेळी तुम्ही काय करताय, आपल्याला आपल्याला माहित नसते की किती आपण त्याच्यावर फोर्स हळूहळू हळू कसा कमी करायचा आपल्याला त्या माहित नसते. मग त्याच्यावरचा जो फोर्स आहे तुम्ही दाबलेला असते जोरात आणि तुम्ही काय करता, एकदम तुम्ही रिलीज करताय, एकदम सोडताय. एकदम सोडल्यावर काय होते, गाडी जंप घेते आणि बंद पडते. मग त्यावेळी हे काय होतं की तुम्ही अगेन्स्ट द म्हणजे त्यावेळी काय असतं की इंजिन सुरू आहे, फ्लायव्हील जोरात फिरायला लागले आणि तुम्ही क्लच जोरात सोडलाय म्हणजे क्लच प्लेट ही फ्लायव्हीलला काय करेल, धडकली. ओके, आणि तो जर्क बसल्यामुळे गाडी तुमची थोडस उडते, गाडी अशी जंप घेते गाडी आणि गाडी काय करते, अचानक गाडी मग त्यावेळी बंद पडते. ओके, आणि ह्याच्यामुळे परिणाम होत काय होतो की गिअरला पण डॅमेज होण्याची शक्यता असते. मग हे होऊ नये, ओके, मग स्मूथली एंगेजमेंट त्यांची व्हावी म्हणून काय केलं असतं, मग हळूहळू तुम्ही ती सवय तुम्हाला थोडी थोडी येते आणि तुम्हाला माहित होती कशा पद्धतीने क्लच हळूहळू सोडायचा आणि त्यामुळे क्लच ग्रॅज्युअली ज्यावेळी हळूहळू हळू एंगेजमेंट होतो, फ्लायव्हीलशी एंगेज होतो, त्यावेळी ते स्पीड त्याच्यामध्ये ट्रान्सफर होतं आणि हळूहळू त्या पद्धतीने मग आपण गिअरबॉक्स मधून ते पॉवर ट्रान्समिट करतो. ओके, सो सगळ्यात महत्त्वाचं काय की विदाउट डॅमेजिंग द गिअर व्हील ही मोशन ट्रान्समिट करण्याचं काम क्लच करतं. टू ट्रान्समिट द इंजिन पॉवर टू द रोड व्हील्स स्मूथली विदाउट शॉक्स टू द ट्रान्समिशन सिस्टीम while setting the vehicle in motion. आता इंजिन पॉवर जे आहे ती रोड व्हीलला द्यायचं आहे, बरोबर आहे. आणि विदाउट शॉक स्मूथली ती पॉवर काय करायची आहे, ट्रान्समिट करायची आहे. आणि गाडी थांबली असताना सुद्धा आणि गाडी रनिंग मध्ये असताना सुद्धा दोन्ही गोष्टी त्यावेळी क्लच आपल्याला उपयोगी पडतो. टू अलाव द इंजिन टू टेक अप लोड ग्रॅज्युअली विदाउट शॉक्स ऑर जर्क्स. म्हणजे इंजिनवर जो लोड आहे, ओके, इंजिनला लोड द्यायचा आहे थोडक्यात किंवा त्याच्यापासून पॉवर घ्यायची आहे, तर ते ग्रॅज्युअली हळूहळू आपल्याला तो विदाउट शॉक किंवा जर्क न बसू देता ती पॉवर ट्रान्समिट करायची काम, ते करण्याचं काम कोण करतं, क्लच करतं. रिक्वायरमेंट्स ऑफ गुड क्लच. आता आपण बघूया की मग हे जर करायचं असेल तर काय क्लच मध्ये रिक्वायरमेंट पाहिजे. द क्लच शुड बी एबल टू ट्रान्समिट 1.25 to 1.50 times द मॅक्झिमम इंजिन टॉर्क. क्लच असा पाहिजे की जो इंजिन टॉर्क पेक्षा जास्त 1.25 to 1.50 टाइम्स मॅक्झिमम इंजिन टॉर्क त्याच्यामध्ये पाहिजे. म्हणजे ती काय केलं पाहिजे, टॉर्क ट्रान्समिट केला पाहिजे. ओके, द क्लच मटेरियल शुड हॅव गुड कोएफिशियंट ऑफ फंक्शन. Lot of heat is generated due to relative motion between the flywheel, pressure plate and clutch plate during clutch operation. आता याचं कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन सगळ्यात चांगलं पाहिजे. ओके, कारण काय करायचं आहे, रोटेटिंग डिस्क आहे जी फ्लायव्हील म्हणतोय, ती रोटेटिंग डिस्क आहे, त्या फ्लायव्हीलला ही एंगेज करणार आहे क्लच. त्यामुळे ते निसटता कामा नये. त्याला काय काय करायला पाहिजे की जसं ग्रीप म्हणतोय आपण, एखादे चाक जे आहे चाकाचे आणि रोडचं जसं ग्रीप असतं,
ओके. जर चाक समजा रोड स्मूथ असेल तर आपण चाक काय घसरण्याची शक्यता असते, स्लाइड होण्याची शक्यता असते. तसं इथं अगेन्स्ट रोटेटिंग डिस्क जे आहे म्हणजे ज्याला फ्लायव्हील म्हणतोय, त्याला आपल्याला ही क्लच प्लेट काय करायची आहे, चिटकवायची आहे थोडक्यात, किंवा दाबायचं आहे त्याला. ती क्लच आपल्याला फिक्स करायची आहे. ती प्लेट कशी पाहिजे, चांगली कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन त्याचा चांगला पाहिजे. ओके, त्याचं मटेरियल चांगल्या पद्धतीनं ॲब्रेसिव्ह मटेरियल त्याचं चांगलं पाहिजे. ओके. नंतर द लॉट्स ऑफ हीट, आता त्याच्यामध्ये हीट जनरेट होते भरपूर, कारण अगेन्स्ट द रोटेटिंग डिस्क आपण काय करालोय ते एंगेज करायला लागलोय. त्यामुळे तिथं नक्कीच फ्रिक्शन डेव्हलप होणार आहे. तिथं काय होणार आहे, हीट जनरेट होणार आहे. फ्लायव्हील, प्रेशर प्लेट आणि क्लच प्लेट अशा, जे म्हणजे नुसतं क्लच प्लेट नाही, त्याच्या पाठीमागे प्रेशर प्लेट एक असते. आपण ते डिटेलमध्ये पुढे बघणारच आहोत. तर ह्या सगळ्यांमध्ये काय होतं, ह्या ऑपरेशनमध्ये हीट जनरेट होते. सो ते सुद्धा हीट डिसिपेट करण्याचं काम सुद्धा त्यानं केलं पाहिजे क्लचनं. अशा पद्धतीचं मटेरियल पाहिजे क्लचचं. ओके. सो ही रिक्वायरमेंट आहे जे चांगला क्लच किंवा गुड क्लच आपण म्हणू शकतो की असण्यासाठी रिक्वायरमेंट आहे. सो आता बघूया आपण टाइप्स ऑफ क्लच. आता क्लचचे कोणते कोणते टाइप्स आहेत बघा. फॉलोइंग टाइप्स ऑफ क्लच, फॉलोइंग आर द डिफरंट टाइप्स ऑफ क्लच. आता पहिला आहे जो फ्रिक्शन क्लच. फ्रिक्शन क्लच मध्ये सिंगल प्लेट क्लच, मल्टीप्लेट क्लच. तर मल्टीप्लेट क्लच म्हणजे दोन टाईप आहेत, वेट अँड ट्राय क्लच. मल्टीप्लेट क्लच मध्ये वेट अँड ट्राय क्लच. तिसरा जो आहे तो कोन क्लच आहे, त्यामध्ये एक्सटर्नल इंटरनल असे दोन क्लच आहेत. त्यानंतर सेंट्रिफ्युगल क्लच आहे. ओके. दुसरा आहे तो सेंट्रिफ्युगल क्लच आहे. तर सिंगल प्लेट क्लच आर one of the most commonly used types of clutch used in the most modern light vehicles. आता सिंगल प्लेट क्लच जो आहे, सुरुवात आपण करूया सिंगल प्लेट क्लच पासून. तर मोस्ट कॉमनली युज्ड जो क्लच आहे तो सिंगल प्लेट क्लच आहे. आता ज्या शक्यतो सिंगल प्लेट क्लच हा कुठे वापरतात मॅक्झिमम, की टू व्हीलर, लाईट व्हेकल्स जे आहेत किंवा मॉडर्न लाईट व्हेकल्स अँड टू व्हीलर जे आहेत, त्या टू व्हीलरमध्ये आपण सिंगल प्लेट क्लच वापरतो. सॉरी, एक्स्ट्रीमली सॉरी, टू व्हीलरमध्ये आपण मल्टीप्लेट क्लच वापरतो. आणि जे हेवी व्हेकल्स आहेत किंवा फोर व्हीलर वगैरे जे आहेत त्याच्यामध्ये आपण सिंगल प्लेट क्लच आपण वापरतो. तर क्लच हेल्प्स टू ट्रान्समिट टॉर्क फ्रॉम द इंजिन टू ट्रान्समिशन इनपुट शाफ्ट. तर क्लच जे आहे ते काय करतं, की टॉर्क जो आहे इंजिन कडनं जे रोटेशनल एनर्जी मिळाल्या त्याला आपण टॉर्क म्हणतोय. ओके. सो तो टॉर्क आहे तो ट्रान्समिट करण्याचं काम, इनपुट शाफ्टला देण्याचं काम. ट्रान्समिशनच्या इनपुट शाफ्ट म्हणजे काय, गिअर बॉक्स जो आहे, गिअर बॉक्सचा जो इनपुट शाफ्ट आहे, तर त्याला, त्या शाफ्टला हे क्लच काय करतं, टॉर्क प्रोव्हाइड करतं किंवा टॉर्क ट्रान्समिट करतं. ओके. सो ॲज द नेम स्टेट्स इट हॅज ओनली वन क्लच प्लेट. आता सिंगल प्लेट क्लच म्हणजेच काय, मोठी एक क्लच प्लेट यामध्ये असणार आहे. ओके. सो इट कन्सिस्ट ऑफ क्लच प्लेट. आता ह्या क्लच प्लेटमध्ये काय काय असणार आहे बघा. आपण ही, आता हे जे कारमध्ये जी क्लच हा जो वापरतोय आपण सिंगल प्लेट क्लच, तर तो त्यामध्ये काय काय पार्ट्स आहेत आपण बघूया. इट कन्सिस्ट ऑफ क्लच प्लेट, फ्रिक्शन प्लेट, प्रेशर प्लेट, ओके, फ्लायव्हील, बेरिंग्स, क्लच स्प्रिंग्स अँड नटबोल्ट्स अरेंजमेंट. आता बघा यामध्ये काय काय अरेंजमेंट आहे, आपण कशा पद्धतीने आहे ती डायग्राम आपण व्यवस्थित बघू. आता इथं तुम्हाला बघूया, ही जे दिसते, ओके, ही जी हॅचिंग केलेलं जे दिसते बघा, टोटल हा जो हॅचिंग केलेलं जे पोर्शन आहे, त्याला आपण म्हणायचं फ्लायव्हील. लक्षात आलं, हा फ्लायव्हील बघा इथे दिलेला आहे, दिस इज द फ्लायव्हील. ओके. आता फ्लायव्हील नंतरचा जो पार्ट आहे तो म्हणजे इथे दिसते तुम्हाला, जस्ट मिनिट. आता फ्लायव्हील नंतरचा, आता बघा हा इंजिन शाफ्ट आहे. पहिला आपण इथून सुरुवात करूया. इंजिन शाफ्ट आहे. इंजिन शाफ्टला काय कनेक्ट केलेलं आहे, फ्लायव्हील. म्हणजेच नक्कीच इंजिनची पॉवर जी आहे, रोटेशनल एनर्जी, ती याच्यामध्ये यायला लागली. ही फ्लायव्हील फिरणार आहे हाय स्पीडनं. ओके. त्याच्यानंतर
याच्यामध्ये आता जे आहे ती आहे फ्रिक्शन प्लेट. बघा याला जे अटॅच होणार आहे, इथं आत तुम्हाला दिसते, हे बघा ही प्लेट तुम्हाला दिसते एवढीच. दिस इज द फ्रिक्शन लाइनिंग असं त्याला म्हटलेलं आहे, म्हणजेच ते आहे फ्रिक्शन प्लेट, किंवा त्याला आपण क्लच प्लेट म्हणतोय. हे बघा ही दिसते, ह्याला क्लच प्लेट आपण म्हणतोय, किंवा आत जी आहे ती क्लच प्लेट. त्याच्यानंतर वरती त्याच्या ही आहे ती प्रेशर प्लेट, ही जी दिसते तुम्हाला. ओके, ही जी दिसते बघा, आता मी दाखवतो तुम्हाला, ही ब्लू कलरची दिसते ती क्लच प्लेट, इथं दिसते ती. आणि ही जी रेड कलरची दिसते ती आहे प्रेशर प्लेट. ओके, अशा दोन प्लेट्स याच्यामध्ये वापरलेल्या आहेत. ओके, त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये काय केलेलं आहे, इथं बघा हा क्लच पॅडल आहे. क्लच पॅडलला ही लिंकेज जे आहे इथं फलक्रम आहे. ओके, ते फलक्रम थ्रू इथं काय केलेलं आहे, क्लच शाफ्टला जोडलेलं आहे. कनेक्शन कशाला गेलेलं आहे, क्लच शाफ्टला जोडलेलं आहे. याच्यामध्ये बेरिंग दिसतात तुम्हाला. ओके, त्याच्यानंतर आता ह्या ज्या दिसतात ते क्लच स्प्रिंग दिसतात. क्लचला म्हणजे जी प्रेशर प्लेट आहे, या प्रेशर प्लेटच्या वरती इथं दोन्ही साईडला तुम्हाला कॉम्प्रेशन स्प्रिंग, त्याला आपण क्लच स्प्रिंग सुद्धा म्हणतोय. तर याच्यामध्ये तुम्हाला दिसेल की ही क्लच स्प्रिंग आहे, दोन्ही साईडला आहे, वरती पण आणि खाली. इथं म्हणजे तुम्हाला इथे दिसतात क्लच स्प्रिंग. ओके, आणि हा जो आहे तो आहे क्लच शाफ्ट, हा आहे इंजिन शाफ्ट, हे फ्लाय व्हील. ओके, या मधल्या दोन, एक म्हणजे क्लच प्लेट, दुसरी म्हणजे प्रेशर प्लेट, आणि हा क्लच शाफ्ट. ओके, आणि वरती जे आहे हे स्प्रिंग, आणि हे क्लच पेडल आहे. ओके, आता आपण बघूया की कशा पद्धतीचं वर्किंग आहे. Single plate clutch has only one plate which is attached on splines of the clutch plate. बघा, क्लच प्लेट जी आहे ही सिंगल प्लेट आहे, म्हणजे एकच आहे. ओके, आणि ती अटॅच केलेली आहे स्प्लाइन्स ऑन द क्लच प्लेट. आता इथं स्प्लाइन्स आहेत, इथं स्प्लाइन्स दिसतात तुम्हाला, त्याच्यावर ही बसवलेली आहे. इथं स्प्लाइन्स दिसतात बघा, याच्यावर ही प्लेट आहे. ओके, so single plate clutch is one of the main components of clutch. The clutch plate is simply thin metallic disc which has both side friction surface. आता ही जी क्लच प्लेट आहे, हा क्लच प्लेट ही ह्याच्या सगळ्यात महत्वाची कंपोनंट आहे. म्हणजे या सगळ्या असेंब्लीमध्ये जी महत्वाची सगळ्यात आहे ती म्हणजे क्लच प्लेट. हा क्लच प्लेट ही सिंपल काय, मेटलची डिस्क आहे, आणि त्याच्या दोन्ही साईडला काय असतं, फ्रिक्शन सरफेस असतं. म्हणजे काय, त्याला जो लेअर असतो दोन्ही साईडला त्याच्या, ती मध्ये एक डिस्क आहे, स्टीलची प्लेट आहे, आणि त्याच्या दोन्ही साईडला काय केलंय, अब्रेझो मटेरियल न प्रेस केलेलं आहे त्याच्यामध्ये, किंवा अब्रेझो मटेरियल त्याच्यामध्ये फिट केलेलं आहे त्याच्या दोन्ही साईडला. ओके, आता वर्किंग बघूया. इन अ व्हेकल वी ऑपरेट द क्लच बाय प्रेसिंग द क्लच टू पेडल फॉर डिसएंगेजमेंट ऑफ गिअर्स. आता ज्यावेळी व्हेकल आपण काय करतोय, पहिला आता तुम्ही ज्यावेळी व्हेकल स्टार्ट केला की आपण काय करणार, क्लच प्लेट काय करणार, प्रेस करणार. आपण आता समजा इथं आता कारचा आपण जी सिंगल प्लेट क्लच ही वापरतात कारमध्ये, आपण त्या दृष्टीने आपण विचार करू. सो क्लच तुम्ही दाबला, क्लच प्रेस केला पायानं प्रेस केल्यानंतर क्लच पेडल असतं, क्लच पेडल प्रेस केल्यानंतर तुम्ही काय करणार, ते ज्यावेळी प्रेस करणार त्यावेळी ऍक्च्युली काय होते बघा, डिसएंगेजमेंट ऑफ गिअर्स. त्यावेळी ऍक्च्युली तुम्ही
एंगेजमेंट असतं ते डिसएंगेज करतं. ओके, सो द स्प्रिंग गेट कॉम्प्रेस्ड अँड प्रेशर प्लेट मूव्स बॅकवर्ड. बघा इथं आपण मेकॅनिझमच बघू कशा पद्धतीनं वर्क होणार आहे. आपण प्रेस केली, क्लच पेडल प्रेस केलं, क्लच पेडल प्रेस केले की हे फलक्रम काय होणार आहे, या साईडला या डायरेक्शनला राईट डायरेक्शनला काय होणार आहे, मूव्ह होणार आहे. राईट डायरेक्शनला मूव्ह झाल्यानंतर इथं जी तुम्हाला प्रेशर प्लेट दिसते, ही प्रेशर प्लेट काय होणार आहे, राईट डायरेक्शनला मूव्ह होणार आहे. आता प्रेशर प्लेट राईट डायरेक्शनला जर मूव्ह झाली तर नक्कीच त्याचं जे प्रेशर आहे जे क्लच प्लेटवर आहे ते रिलीज होणार. ओके, ते रिलीज होणार. आता ते रिलीज झाल्यानंतर क्लच प्लेट जर रिलीज झाली तर नक्कीच क्लच प्लेट कशाला अटॅच आहे, फ्लायव्हीलला. सो त्याच्यामध्ये फ्लायव्हील वर जे कनेक्शन आहे त्याचं आणि फ्लायव्हीलचं जे कनेक्शन आहे ते ब्रेक होणार, म्हणजे ती फ्लायव्हील पासून बाहेर येणार. ओके, म्हणजे पुढे येणार. आता ही पुढे आल्यानंतर आता बघूया आपण नेक्स्ट. बघा, द स्प्रिंग गेट्स कॉम्प्रेस्ड अँड द प्रेशर प्लेट मूव्स बॅकवर्ड. लक्षात आलं, स्प्रिंग जी आहे ती काय होणार, ही कॉम्प्रेस होणार. आता जे आहे ही स्प्रिंग याच्यामुळे काय होणार आहे, आपण या साईडला आपलं फोर्स लावल्यामुळं ही स्प्रिंग काय होणार, कॉम्प्रेस होणार आणि ही प्रेशर प्लेटला आपण हे काय करतो, प्रेशर प्लेटला ओढतोय थोडक्यात पाठीमागं, आणि त्याच्यामुळं काय होणार, अगेन्स्ट द स्प्रिंग आपण ऍक्ट करणार आहे. अगेन्स्ट द स्प्रिंग ऍक्ट झाल्यामुळं तुम्हाला जोर लावा लागतो. तुम्ही स्प्रिंगला काय करायला आहे, स्प्रिंग जी रिलीज आहे तिला तुम्ही दाबणार आहे, ही स्प्रिंग काय होणार आहे, कॉम्प्रेस होणार आहे. ही स्प्रिंग आहे ती काय होणार आहे, ही जी स्प्रिंग आहे ती कॉम्प्रेस होणार आहे. ओके, दोन्ही साईडच्या स्प्रिंग ज्या आहेत त्या कॉम्प्रेस होणार आहे आणि त्याच्यामुळे काय होणार बघा, नाव द क्लच प्लेट बिकम्स फ्री बिटवीन द प्रेशर प्लेट अँड फ्लायव्हील. म्हणजे क्लच प्लेट जी आहे ती फ्री फिरायला लागणार फ्लायव्हीलच्या आणि प्रेशर प्लेट, कारण त्याच्यावर कुठलंही प्रेशर नाही, त्यामुळे ती फ्लायव्हील आता अटॅच असणार नाही. ड्यू टू दिस नाव द क्लच इज गेटिंग डिसएंगेज अँड एबल टू शिफ्ट द गिअर. आणि ह्यामुळेच आपण काय करू शकतोय, आता आपण काय केलं, फ्लायव्हील पासून आपण बाजूला झालो, म्हणजे स्पीड आपलं काय झालं, तो टोटली थांबलं. स्पीड काय झालं आपलं, थांबलं. कारण का, टॉर्क आपल्याला मिळत नाही. आता आपण फ्लायव्हील पासून बाजूला झालोय. फ्लायव्हीलला इंजिन कडून पॉवर कुणाला मिळाला, फ्लायव्हील, आणि फ्लायव्हील कडून क्लच, क्लच कडून मग जे शाफ्ट आहे ट्रान्समिशन शाफ्ट त्याला आपण द्यायला लागलोय इनपुट शाफ्टला. पण जर फ्लायव्हीलच कनेक्शन ब्रेक झाला असेल, फ्लायव्हीलचं कनेक्शन ब्रेक झालं याचा अर्थ काय, पॉवर आपल्याला मिळणार नाही. आणि त्याच वेळेला आपण काय करू शकतोय, गिअर लगेच शिफ्ट करू शकतोय. मग आपण काय करतोय, लगेच गिअर आपण फर्स्ट वर टाकणार, फर्स्ट गिअर घेणार आणि लगेच आपण काय करणार, this makes flywheel to rotate along as the engine is running and the clutch shaft speed reduce slowly and then it stops rotating. ओके, आणि त्याच्यानंतर आपण लगेच गिअर चेंज करणार. गिअर चेंज केल्यानंतर ह्याच्या आपण परत रिलीज करणार. ओके, म्हणजे as long as the clutch pedal is pressed the clutch is said to be disengaged, अदरवाइज इट रिमेन्स एंगेज. त्यावेळी आपण काय करणार, ज्यावेळी पाय काढला आपण प्रेस जे केलेला आहे आपण, त्यावेळी समजा प्रेशर रिलीज केलं, आपण पाय त्याच्यावरून क्लच प्लेट वरून काढला, क्लच पेडल वरून काढला की परत ती स्प्रिंग काय होणार, स्प्रिंग एक्सपांड होणार आणि प्रेशर प्लेटला पुढे ढकलणार, प्रेशर प्लेट क्लच प्लेटला पुढे ढकलणार. बघा, ज्यावेळी आपण हे जे प्रेशर आहे ते आपण काय केलं तर रिलीज केलं. ओके, रिलीज केल्यावर हा फलक्रम जे असं झालेला आहे तो परत आहे त्या पोझिशनला येणार, आता या पोझिशनला येणार. तो असा होता तो आता असा होणार. ओके, म्हणजे तो इकडं मूव्ह होणार आणि त्यामुळे हे प्रेशर प्लेट जे आहे ती प्रेशर प्लेट काय करणार, क्लच प्लेटला दाबणार पुढं आणि क्लच प्लेट परत फ्लायव्हील्सला एंगेज होणार. अशा पद्धतीने परत मग पॉवर ट्रान्समिट व्हायला सुरुवात होणार. ओके, सो अदरवाइज इट रिमेन, म्हणजे काय होते बघा, ॲज लॉंग ॲज द क्लच पेडल इज प्रेस्ड द क्लच इज सेड टू बी डिसएंगेज. म्हणजे क्लच आपण दाबतोय याचा अर्थ आपण डिसएंगेज करतोय क्लच. ओके, आपण प्रेशर देतोय त्यावेळी क्लच दाबतोय त्यावेळी तो डिसएंगेज करतोय आणि आपण सोडतोय
पाय आपण त्याच्यावरून काढतोय त्यावेळी तो एंगेज, म्हणजे क्लच हा नेहमी एंगेज पोझिशन मध्येच असतो. इट रिमेन्स एंगेज ड्यू टू द स्प्रिंग फोर्स. आफ्टर त्या स्प्रिंगमुळे तो नेहमी कॉन्टॅक्ट मध्ये, फ्लायव्हीलच्या कॉन्टॅक्ट मध्ये असणार आहे. आफ्टर रिलीजिंग द क्लच पेडल द प्रेशर प्लेट कम्स बॅक टू इट्स ओरिजिनल पोझिशन अँड क्लच इज अगेन एंगेज्ड. म्हणजे नक्कीच क्लच पेडल रिलीज केल्यानंतर प्रेशर प्लेट परत कम बॅक टू इट्स ओरिजिनल पोझिशनला येणार आणि ती क्लच प्रेशर प्लेट क्लच प्लेटला परत काय करणार, एंगेज करणार फ्लायव्हीलशी. ओके, सो अशा पद्धतीने हे सिंगल प्लेट क्लचचं जे आहे ते वर्किंग आहे. आता नेक्स्ट जो आहे ते म्हणजे डायफ्राम क्लच. Diaphragm clutch consists of diaphragm on conical spring with produce pressure on the pressure plate for engaging the clutch. आता आपण पुढचं एक आपलं हे बघूया की डायफ्राम क्लच काय आहे. ओके, सो डायफ्राम क्लचचं कन्स्ट्रक्शन बघूया आधी आपण कशा पद्धतीनं आहे. ओके, तर इथं तुम्हाला फ्लायव्हील दिलेली दिसते, फ्लायव्हील दिलेली आहे. फ्लायव्हील दिलेली नंतर इथं जो आहे ही क्लच प्लेट आहे बघा, इथं ही क्लच प्लेट आहे, ही जी दिसते तुम्हाला ती फ्लायव्हीलशी जी कनेक्ट होणार आहे ती म्हणजे क्लच प्लेट. त्यानंतर आपल्याला प्रेशर प्लेट असेंबली दिसते, ही जी आहे ही प्रेशर प्लेट आहे. ओके, दिस इज द प्रेशर प्लेट, म्हणजे याला आपण प्रेशर प्लेट ही जी आहे ही टोटल प्रेशर प्लेट असेंबली. त्याच्यामध्ये तुम्हाला दिसते की बघा ही इथं दिसते ती प्रेशर प्लेट दिसते आणि ही त्याला असेंबली केलेली आहे प्रेशर प्लेटला वरती असेंबली आहे प्रेशर प्लेटची. त्याच्यामध्ये प्रेशर प्लेटच्या असेंब्लीमध्ये काय काय येणार आहे परत, इथे एक स्प्रिंग दिसते तुम्हाला, डायफ्रॅम स्प्रिंग दिसते, त्याला म्हणायचं डायफ्रॅम स्प्रिंग. इथं कॉम्प्रेशन अशी हेलिकल कॉम्प्रेशन स्प्रिंग नाही आहे, अशी स्प्रिंग नाही आहे इथं. इथं कसली स्प्रिंग आहे, इथं ही डायफ्रॅम स्प्रिंग आहे. दिस इज द डायफ्रॅम स्प्रिंग. ओके, त्याच्यानंतर हे कव्हर आहे ऍक्च्युली, वरती दिसते कव्हर आहे आणि ऍक्च्युली ही जी दिसते ती प्रेशर प्लेट आहे. दिस इज द क्लच प्लेट, प्रेशर प्लेट, दिस इज द फ्लायव्हील. ओके, आणि सगळ्यात महत्त्वाचं डायफ्रॅम कुठं आहे तर ही डायफ्रॅम. आता इथं पोझिशन दाखवलं त्यांनी. ओके, डायग्राम मध्ये मला दिसतं जस्ट मिनिट. तर इथं तुम्हाला दिसते की दोन पोझिशन असतात, एक एंगेज पोझिशन आणि डिसएंगेज पोझिशन. आता आपण बघूया पुढं. बघा, डायफ्रॅम क्लच कन्सिस्ट ऑफ डायफ्रॅम ऑन कोनिकल स्प्रिंग विच प्रोड्यूस प्रेशर ऑन द प्रेशर प्लेट फॉर एंगेजिंग द क्लच. तर इथं आपण स्प्रिंगच्या ऐवजी काय केलेलं आहे की कोनिकल स्प्रिंग येतो आपल्याला. डायफ्रॅम म्हणजेच एक कोनिकल स्प्रिंग आहे जी काय करते, प्रेशर प्लेटवर प्रेशर डेव्हलप करते आणि त्यामुळे क्लच हा एंगेज पोझिशन मध्ये असतो. द स्प्रिंग मे बी फिंगर ऑर क्राउन टाईप अटॅच्ड ऑन द प्रेशर प्लेट. आता स्प्रिंग जी असते ही फिंगर एखादे किंवा जसं क्राऊन असतो, ओके, तशा टाईप असं तुम्हाला ती स्प्रिंग दिसते. तर टेपर्ड फिंगर टाईप स्प्रिंग इज शो इन फिगर. आता याच्यामध्ये आपण टेपर्ड फिंगर टाईप अशी ती स्प्रिंग दिसते. दिस टाईप ऑफ क्लच इंजिन पॉवर इज ट्रान्समिटेड फ्रॉम क्रँकशाफ्ट टू फ्लायव्हील. या टाईपच्या क्लचमध्ये इंजिन पॉवर ही ट्रान्समिट होते क्रँकशाफ्ट पासून फ्लायव्हील कडे. पहिला काय होणार आहे, इंजिन स्टार्ट होणार, इंजिनची पॉवर येणार क्रँकशाफ्ट मध्ये, क्रँकशाफ्टची पॉवर येणार फ्लायव्हील मध्ये. फ्लायव्हील हॅज फ्रिक्शन लाइनिंग अँड इट इज कनेक्टेड टू द क्लच ॲज शो इन फिगर. फ्लायव्हील जे असतं त्याच्यावर फ्रिक्शन लाइनिंग मटेरियल आहे, फ्रिक्शन लाइनिंग आहे आणि ती
जी डिस्क आहे फ्लायव्हील ती कनेक्ट केली आहे क्लचला. ओके, इथं आता आपल्याला दिसतंय आपण बघितलेलं आहे. द प्रेशर प्लेट इज प्रोव्हाइडेड बिहाइंड pressure plate is provided behind the clutch plate because the pressure plate applies the pressure on the clutch plate. प्रेशर प्लेट ही क्लच प्लेटच्या पाठीमागच्या साईडला बसवलेली आहे, जी प्रेशर क्लच प्लेटवर काय करते, प्रेशर प्लेट प्रेशर अप्लाय करते. ओके, आणि त्यामुळं क्लच प्लेट हा फ्लायव्हीलशी एंगेज राहतो. सो इन डायफ्राम क्लच द डायफ्राम इज अ कोनिकल शेप ऑफ स्प्रिंग. आता ही कोनिकल शेप असणारी अशी ही स्प्रिंग आहे. We are press the clutch pedal, the outside bearing moves towards the flywheel. Okay, pressing the diaphragm spring which pushes the pressure plate backward. आता आपण काय करतोय, क्लच पेडलच्या आउटसाइडचा जो पोर्शन आहे, तर तिथं आपण काय करतोय, towards the we press the clutch pedal, the outside bearing moves towards the flywheel, pressing the diaphragm spring spring and we pushes the pressure plate backwards. आता बघा इथं काय होते, तुम्हाला मी दाखवतो वर्किंग जे आहे याचं कशा पद्धतीने वर्किंग आहे ते आपण बघू. बघा आता सुरुवातीला आपण ही जी पोझिशन बघितली ती म्हणजे एंगेज पोझिशन बघितली. आता डिसएंगेज पोझिशन बघू. म्हणजे ज्यावेळी आपण प्रेशर प्लेट ज्यावेळी आपण क्लच पेडल प्रेस करणार, ऍक्च्युली क्लच पेडल प्रेस करणार म्हणजे आपण ऍक्च्युली इथं प्रेशर देणार. ही जी स्प्रिंग आहे ज्याला आपण म्हणतो डायफ्राम स्प्रिंग, त्या सेंटरला आपण काय करतोय, प्रेस करतोय. आता सेंटरला प्रेस झाल्यामुळं ही जी स्प्रिंग अशी आहे, ओके, म्हणजे अशा टाईप याचा आकार जो आहे तो चेंज होणार आणि असं होणार. कारण काय होणार बघा, मध्ये तुम्ही ह्याला प्रेस केला की हे जो पोर्शन आहे आउटर साइडचा, हा जो पोर्शन आहे तो बाहेरच्या साईडला येणार, कारण मध्ये तुम्ही इथं प्रेस केलाय. ओके, तुम्ही इथं प्रेशर दिल्यामुळं हा जो पोर्शन आहे, कारण काय आहे की इथं त्याला काय केलेलं आहे, पिवोटिंग केलेलं आहे. इथे दिसते बघा तुम्हाला. म्हणून तर हे आपण जे असेंब्ली आहे, या असेंब्ली त्यासाठीच वापरलेली आहे की याला पिवोटिंग केलेलं आहे. आणि ही पिवोटिंग केल्यामुळे, रिस्ट्रिक्ट केल्यामुळे इथं काय होणार आहे, ती काय करते, ही बाहेरचा जो पोर्शन आहे हा तो या साईडला येणार. म्हणजे इथं बघा पोझिशन कशी आहे. ओके, ज्यावेळी हे एंगेज पोझिशन मध्ये आणि ज्यावेळी आपण प्रेशर अप्लाय करतो त्यावेळी ही अशी पोझिशन होणार. आता अशी पोझिशन आल्यानंतर जस्ट मिनिट बघा, अशी पोझिशन आल्यावर बाय डुईंग दिस प्रेशर ऑन प्लेट रिमूव्ह द क्लच विल गेट डिसएंगेज. म्हणजे काय होणार, क्लच त्याच्यामुळे डिसएंगेज होणार. प्रेशर प्लेटला आपण काय करतो, प्रेशर रिलीज केलं, कारण ह्या स्प्रिंगच प्रेशर त्या प्रेशर प्लेटवर आहे. ही जी प्लेट दिसते तुम्हाला, ही जी प्लेट दिसते ह्या प्लेटवर हेच प्रेशर आहे. इथं बघा हे प्रेशर ह्याच्यावर आहे. तो प्रेशरच रिलीज झाल्यामुळं, ही स्प्रिंग कॉम्प्रेस झाल्यामुळं किंवा स्प्रिंग इकडं डिफ्लेट झाल्यामुळं ह्याच्यावरचं प्रेशर कमी होणार आणि त्यामुळे फ्लायव्हील जे आहे ते फ्लायव्हीलशी कनेक्शन क्लचचं ब्रेक होणार आणि हे जे क्लच प्लेट आहे ती फ्री रोटेट व्हायला सुरुवात होणार. सो when we release pressure on clutch pedal, the pressure plate and diaphragm spring will come back to its normal position and clutch will disengage. आणि ज्यावेळी आपण पुन्हा हे प्रेशर आपण काय करू, रिलीज करतो. हे प्रेशर रिलीज केलं, आता इथं प्रेशर असं आहे, इथं प्रेशर आपण रिलीज केलं, रिलीज केल्यानंतर परत ही स्प्रिंग ओरिजिनल पोझिशनला येणार आणि ही प्रेशराइज्ड ही काय करणार, ही जी क्लच प्रेशर प्लेट आहे, प्रेशर प्लेटवर प्रेशर देणार आणि प्रेशर प्लेट परत जी क्लच प्लेट आहे क्लच प्लेटवर प्रेशर देणार, क्लच प्लेटला अगेन्स्ट द फ्लायव्हील परत एंगेज करणार आणि मग पॉवर परत ट्रान्समिट व्हायला सुरुवात होणार.
ओके. तर फक्त डायफ्राम मध्ये फरक एवढाच आहे की डायफ्राम स्प्रिंग इथं वापरलेली आहे. इथं हेलिकल कॉम्प्रेशन स्प्रिंगच्या ऐवजी इथं डायफ्राम स्प्रिंग वापरलेली आहे. आता हे जे काही ॲडव्हान्टेजेस आहे डायफ्राम का वापरलेले आहे तर त्याचे काही ॲडव्हान्टेजेस आहेत ते म्हणजे दिस टाइप ऑफ क्लच हॅज नो रिलीज लिव्हर्स बिकॉज द स्प्रिंग ऍक्ट्स ॲज अ because the spring acts as a series of levers. ह्याच्यामध्ये डायफ्रॅम मध्ये या डायफ्रॅम क्लच मध्ये रिलीज लिव्हर यामध्ये नसणार आहे, काय गरज नाही. तर याच्यामध्ये सिरीज ऑफ लिव्हर्स आहेत. ओके. सो the driver does not need to apply such heavy pedal press to hold the clutch disengage as with the coil spring type, in which the spring pressure increase more when pedal is depressed to disengage the clutch. आता ह्याच्यामुळे काय होणार आहे की जे जास्त स्प्रिंग ज्या हेलिकल कॉम्प्रेशन स्प्रिंग आपण जास्त प्रमाणात वापरल्यामुळं मला हेवी प्रेशर दिल्यानंतरच क्लच डिसएंगेज होतो. तो इथं तसा प्रॉब्लेम नाही. इथं तुम्हाला एकच स्प्रिंग ही अशी कॉईल स्प्रिंग च्या ऐवजी तुम्हाला एकच स्प्रिंग इथं दिल्यामुळं किंवा सॉरी इथं तुम्हाला एकच अशी डायफ्राम स्प्रिंग दिल्यामुळं जास्त प्रेशर आपल्याला द्यावं लागत नाही किंवा पेडलवर जास्त प्रेशर हेवी प्रेशर द्यावं लागत नाही. हा याचा एक ॲडव्हान्टेजेस आहे. सो दिस इज द डायफ्राम क्लच. ओके. सो आज आपण बघितलं की क्लच काय नेसेसिटी आहे, क्लचची काय गरज आहे, फंक्शन काय आहे, रिक्वायरमेंट काय आहे, क्लचचे टाइप्स काय आहेत. ओके. तर सिंगल प्लेट क्लच आपण बघितला, त्याचं कसं वर्किंग आहे. त्यानंतर डायफ्राम क्लच जो आहे, सिंगल प्लेट क्लच हा लाईट मोटर व्हेकलमध्ये वापरतो आणि डायफ्राम क्लच सुद्धा आपण वापरतोय. आणि डायफ्राम क्लच चा ॲडव्हान्टेजेस काय, डायफ्राम क्लच कशा पद्धतीने ॲक्ट होतो हे सुद्धा आपण बघितलेलं आहे. सो आजच्या लेक्चरमध्ये एवढंच आहे. पुढच्या लेक्चरमध्ये आपण क्लचचे अजून जे टाईप आहेत ते आपण बघू. ओके. सो थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ लेक्चर. आज आपण इथंच थांबूया आपण लेक्चर. ओके. आणि पुन्हा पुढच्या लेक्चरला आपण पुढचा जो क्लचचा पार्ट आहे तो कम्प्लीट करूया. सो थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस लेक्चर.